आज आहे गुरुवार. गुरुवारच्या सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. आज स्वयंपाकामध्ये बनवायचं आहे बघा, तुरीचं आंबट वरण, पांढरा भात आणि तिळाच्या पोळ्या. आजचा स्वयंपाक दाखवणार आहे मी आज काय काय बनवणार आहे ते. पहिलं तर तांदूळ धुवून भिजायला टाकते. तांदूळ आहे ना 2-3 वेळेस पाण्यानं धुवून घेतले आणि याच्यामध्ये स्वच्छ पाणी टाकून, प्यायचं पाणी असते ना ते टाकायचं आणि 1 घंट्यासाठी किंवा अर्ध्या घंट्यासाठी भिजायला ठेवून द्यायचे. भात खूप छान होते याप्रमाणे केलं तर. आता याला साईडला ठेवून देते. कुकर घेतलेला आहे कारण मला तुरीचं आंबट वरण बनवायचं आहे ना, त्याच्यासाठी तुरीची डाळ घेतलेली आहे बघा. 1 वाटी बघू शकता. याला 2-3 वेळेस पाण्यानं धुवून घेते. 2-3 वेळेस आहे ना पाण्यानं स्वच्छ डाळ धुवून घेतलेली आहे बघा. आता याच्यामध्ये पाणी टाकते. 2 गिलास पाणी टाकायचं. डाळ कधी पण स्वच्छ धुतली पाहिजे कारण आहे ना डाळीला पावडर लावलेला असल्यासारखं दिसतंय. 1 चम्मच मीठ टाकायचं. अर्धा चम्मच हळद आणि मीठ सोबतच टाकलं ना डाळ शिजवताना तर डाळ छान लागते खायला बघा. आंबट वरण किंवा साधं वरण केलं तरी चालते, पण हळद आणि मीठ कधी पण शिजवताना सोबतच टाकायचं. कुकरचं झाकण लावून घेते. गॅस ऑन करायचा आणि गॅसवरती कुकर ठेवायचं. कुकरला 3 शिट्ट्या होऊ द्यायच्या. डाळ छान शिजते बघा तोपर्यंत. डाळ शिजेपर्यंत आहे ना इकडं आहे ना तीळ भाजून घेते. त्याच्यासाठी गॅस ऑन करून कढई ठेवलेली आहे. तिळाच्या पोळ्या बनवण्यासाठी 1 वाटी तीळ घेतली, 1 वाटी गूळ घेतलेला आहे आणि 3 विलायच्या घेतलेल्या आहेत. चला तर आता तीळ भाजून घेते मी. कढई गरम झालेली आहे. तीळ आणि विलायची पण भाजून घ्यायची. विलायचीच्या नंतर टप्पर काढून घ्यायचे बघा. तिळाच्या पोळ्या खूप छान लागतात खायला दुधासोबत. तूप लावून बनवायच्या. तूप लावून बनवल्या ना खायला पण छान लागतात आणि तिळे लवकर भाजतात बरं. तिळ भाजलेले आहेत. तिळ भाजलेले समजायचं कसं तर असे तडतड वाजतात बघा तिळ. हे बघा काढून घेते आणि तिळ थंड होईपर्यंत पीठ मळून घेते मी आता. हे बघा गव्हाचं पीठ आहे, चाळून घेते. पीठ चाळून झालेलं आहे. थोडं मीठ टाकायचं. मीठ टाकलं ना चपातीला चव छान येते. पिठामध्ये पाणी टाकून पीठ मळून घेते आता. पीठ मळून झालेलं आहे. याला असं झाकून ठेवायचं अर्धा तासासाठी. पीठ छान मुरते. मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये तीळ आणि गूळ सोबतच आहे ना बारीक करून घ्यायचे, म्हणजे व्यवस्थित बारीक होतात बघा. तीळ आणि गूळ बारीक करून झालेलं आहे बघा. असं पेस्ट झालेलं आहे. कुकरला 3 शिट्ट्या झालेल्या आहेत. गॅस बंद करायचा. कुकर गॅसच्या खाली काढून थंड होऊ द्यायचा. तिळाची पोळी खायची म्हटलं तर दूध पाहिजे, त्याच्यासाठी दूध तापवून घेते मी आता. इकडचा गॅस ऑन करते कारण इकडे भात बनवायचा आहे. तांदूळ भिजलेत आता. भात बनण्यासाठी कुकर ठेवायचं. पाण्यामध्ये मीठ टाकायचं. पाण्याला उकळी आलेली आहे. तांदूळ टाकून घ्यायचे बघा. तांदळाला सारखं फिरवत राहायचं नाही, एकाच वेळेस फिरवायचं. थोडं तूप टाकायचं. लगेच कुकरचं झाकण लावायचं नाही. दूध तापलेलं आहे. दूध काढून गॅसवरून उतरून घेते. भात शिजत आलेला आहे. भाताचं पाणी काढून घ्यायचं. भातातलं पाणी काढून घेतलेलं आहे. कुकरचं झाकण लावायचं आता. भातातलं पाणी काढल्यानं फॅट वाढत नाही बघा आणि खायला पण छान लागते. भात बनवून तयार झालेला आहे. उतरून घेते गॅसवरून. वरणाला फोडणी देते आता. गॅस ऑन केलेला आहे. भांडं ठेवलेलं आहे. भांडं गरम झालेलं आहे. 2 माप तेल टाकायचं. तेल गरम झालेलं आहे. थोडं हिंग टाकायचं. मोहरी, जिरे, 2-3 सुक्या मिरच्या, लसण ठेचून घेतलेला आहे मी, कापलेल्या हिरव्या मिरच्या, कढीपत्ता परतून घ्यायचं. छान वास सुटला बघा.
2 कापलेले टमाटे टाकायचे. टमाट्याला छान भाजायचं बघा, मऊ पडेपर्यंत तेलामध्ये परतवायचं. थोडं मीठ टाकायचं. अगोदर मीठ टाकून डाळ शिजवलेलीच आहे, थोडंच टाकायचं. थोडी हळद, परतून घ्यायचं. 2 मिनटं झाकण ठेवायचं, टमाटे लवकर शिजते. 2 मिनटं झालेली आहेत. 1 चमच लाल तिखट टाकायचं. कापलेली कोथिंबीर, शिजवलेली डाळ टाकायची. पाणी टाकायचं, जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही टाकू शकता. वरणाला उकळी येऊ द्यायची. वरणाला उकळी आलेली आहे, कोथिंबीर टाकून घ्यायचा. वरण बनून तयार झालेलं आहे. खाली काढून घेते गॅसच्या. पोळ्या बनवून घेते तिळाच्या. बघा एवढा उंडा घेतलेला आहे, याला असं गोल गोल करायचं बघा. वाटी बनवायची याची. वाटी बनवून झालेली आहे. याच्यामध्ये असं भरून घ्यायचं पुरणासारखं. तिळाच्या पोळ्या खाल्ल्यानं रक्त पण छान वाढते. आणि गूळ टाकलेला आहे, साखर नाही टाकलेली आहे त्याच्यामध्ये. चांगले असतात खायला कधीतरी. रोज खायचे. तीळ 1 चम्मच चांगलं असते शरीरासाठी. पोळी लाटून घेते. पोळी लाटून झालेली आहे, तयार टाकायची बघा. पलटून घेते पोळीला. पोळ्या छान होतात आणि छान फुगतात पण. पोळीला तूप लावून घ्यायचं. दोन्ही साईडला तूप लावून घ्यायचं. बघा तिळाची पोळी किती छान झालेली आहे, छान फुगायलेली आहे. पोळी झालेली आहे, काढून घेते. आणि सर्व पोळ्या अशाच लाटून घेते मी. बघा आज गुरुवारचा स्वयंपाक बनवून तयार झालेला आहे. इथं बनवलेलं आहे बघा आंबट वरण तुरीचं, पांढरा भात, तिकडं दूध तपून घेतलेलं आहे. तिळाच्या पोळ्यासोबत खायला दूध लागते ना, दूध तुपासोबत खायची छान लागते पोळी. ही तिळाच्या पोळ्या आहेत बघा, ह्या बघू शकता तिळाच्या पोळ्या आहेत. आणि इथं आहेत साध्या पोळ्या, बघा किती नरम आहेत साध्या पोळ्या. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा आज गुरुवारचा स्वयंपाक कसा वाटला ते.